हॅलो, हाँ बोला. काय रिपोर्ट्स आलेत? हाँ हाँ. हो, ओके ओके, या थँक्यू सो मच. थँक्यू सो मच पद्मजा. थँक्यू फॉर व्हॉट? लवकरच पर्यांची राजकुमारी घरात येणार आहे. थँक्यू सो मच पद्मजा. आता आता खूप काम आहेत आपल्याला, म्हणजे मला तर खूप काम आहेत. हे आणायचं ते आणायचं, पण सर्वात आधी पाळणा पाळणा आणायचा. येस, पाळणा. लव यू सो मच पद्मजा. लव यू लव यू लव यू लव लव यू. थँक्यू. हे दोघांनी मिळून तो आनंद सेलिब्रेट केला. मला तर काय करावं काय नाही सुचत नाहीये. जगातला सगळ्यात सुखी माणूस असल्याचं वाटतंय. असं वाटतंय घर फुलांनी सजवून टाकावं, समुद्रावर जाऊन ओरडावं, पूर्ण जगाला सांगावं की मी बाप होणार आहे. श्री, आजूबाजूला कोण आहे? घरात कोणी आहे? कोण आहे श्री? तिचे डोहाळे जेवण आहे. खूप कौतुक होतंय तिचं. पद्मजा खूप गोड दिसते. तिला त्रास होतोय. ती चक्कर येऊन पडली. डॉक्टरांना बोलवलं आम्ही. डॉक्टर तपासतायत आणि माझ्याशी बोलतायत. डॉक्टरच्या प्रत्येक शब्दाने च्या स्वप्नांना आग लागल्यासारखं होत आहे. मी पहिल्यांदा तिच्यावर ओरडलो.
हो. पहिल्यांदा रागवलो तिला. का केलंस हे? तुला कळत नाही का? तू चिडल्यावर अजिबात चांगला दिसत नाही श्री. मला माझं श्री हसतानाच आवडतं. पद्मजा, मी अजिबात चेष्टेच्या मूड मध्ये नाहीये. रिअली? पद्मजा प्लीज. का? श्री, काही होणार नाही. असं म्हणून काही उपयोग नाही. तू चिडून उपयोग होणार आहे का? तुला माहित होतं ना, मग मला का नाही सांगितलं? विसरले. पद्मजा बस. मला नाही राहवत आहे. असं काय करतोय श्री? आपल्या परीने ऐकलं मग? तुला पहिल्यापासून माहित होतं ना पद्मजा, तरी का सांगितलं नाहीस मला तू? श्री, तू त्या डॉक्टरचं इतकं किरकोळ बोलणं एवढं मनाला का लावून घेतोय? अरे एवढीची गोष्ट आहे ती. पद्मजा, तुला आता काय करू मी? आत्ता काही सुचत नाहीये. सुचलं की सांगते. बस, असं हसण्यावर नेऊ नकोस. बस श्री. आणि आता तू आणखी चिडू नकोस. तुला माहित होतं ना, आई व्हायचं असेल तर कॉम्प्लिकेशन्स येतील. तरी तू मला काही सांगितलं नाहीस का? सांगितलं ना श्री. विसरले. पण नेक्स्ट टाइम नाही विसरणार. प्रॉमिस. पद्मजा, आणि मी माझ्या श्रीला प्रॉमिस केलं होतं ना की मी त्याला एक छोटीशी सुंदर भावली देईल म्हणून. खड्ड्यात गेलं ते प्रॉमिस. मला फक्त माझी पद्मजा हवी आहे. असं रडू नकोस. त्यात आपली परी म्हणे, माझा बाबा असा कसा उगीच सारखा रडतो. कोणी काही म्हणू दे, श्री, कोणी नको. मला फक्त माझी पद्मजा हवी. कोणी नको. श्री, शांत हो. तुला पद्मजाची काळजी घ्यायची आहे. तिच्यासाठी रोज गजरा आणायचाय. सुट्टीत तिला रोज फिरायला घेऊन जायचंय. पद्मजाला तुला सांभाळायचंय ना श्री. शांत हो बरं. मला सांग, पुढे काय झालं? श्री, श्री, तुला पद्मजाला हसलेलं बघायला आवडतं ना? मग तू तिला हसवलंस का? आणि मला सांग, पद्मजा सारखी गोड गोड बाहुली तुमच्या घरात आली का?
श्री श्री पद्मजा पद्मजा काय झालं पद्मजा सावकाश ये इथे काही नाही होणार पद्मजा काही नाही होणार ये सावकाश पद्मजा आरामात आरामात पद्मजा पद्मजा मी आहे पद्मजा हो माझ्याकडे बघ हे बघ काही होणार नाही तुला आपण एक काम करू हॉस्पिटलमध्ये जाऊ लगेच श्री शांत हो श्री पद्मजा पद्मजा माझ्याकडे बघ जागी राहा हे बघ मी आहे इथे माझ्याकडे शेवटचं बोलत घेऊ दे श्री खूप बोलायचं राहील काही काय वेड्यासारखं बोलतेस तू काळजी घेशील श्री माझ्यासाठी पद्मजा प्लीज धीर सोडू नकोस मी आहे हा धीर सोडू नकोस मी माझं प्रॉमिस मिस नाही केलं श्री नाही 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 पद्मजा मला अजून एक प्रॉमिस हवा हे बघ तू मला एकट्याला सोडून जाणार नाही कधीच नाही मी नसेल श्री सतत तुझ्या सोबत सतत श्री पद्मजा मी आहे पद्मजा आणि ग्रीन शर्ट नको घालू तो तुला खरंच चांगला नाही दिसत मी त्या ग्रीन शर्ट मध्ये यंग दिसतो म्हणून तुला आवडत नाही भांडायचं म्हणून भांडू नकोस माझ्याशी पद्मजा हे ऐक गुड बाय श्री टेक केअर पद्मजा प्लीज मला एकट्याला सोडून जाऊ नकोस पद्मजा आज गुड बाय नाही बोललास पद्मजा प्लीज पद्मजा तू दुष्ट आहेस पद्मजा मला एकट्याला सोडून तू तुझ्या वाटणीचं गुड बाय मीच म्हणते पद्मजा 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 तुझं प्रॉमिस नाही बोल एकाच ह्या जन्मी जणू एकाच ह्या जन्मी जणू तुझ्या वाटणीचं गुड बाय मीच म्हणते पद्मजा पद्मजा पद्मजा
पद्मजा पद्मजा तुझं प्रॉमिस नाही बोल. मला सोडून गेलीस तू. एकटा नाही राहायचं मला. मला इथे एकट्याला नाही राहायचं. तू का सोडून गेलीस? तुला नाही जाऊ दे. नाही पद्मजा अशी नाही करू शकत. तू रडत बसल्याने ती परत येणार आहे का? मला सांग, किती दिवस झाले पद्मजा जाऊन? एकाच घ्या जन्मी जणू, एकाच घ्या जन्मी जणू. श्री श्री कुठे गेली पद्मजा? कायमची सोडून गेली मला. एकट्याला सोडून. फुलासारखी नाही असणार. ती फुलासारखी नाही दिसणार. ती मला सोडून गेली. श्री, पद्मजा आता आपल्यात नाहीये. तू रडत बसल्याने ती परत येणार आहे का? मला सांग, किती दिवस झाले पद्मजा जाऊन?